आता 10 जण झालेत. ठीक आहे, सुरू करू आपण. हो, प्रार्थना घेऊन सुरू करूया. तोपर्यंत येतील. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरम् श्रीसन्तज्ञानेश्वरम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं यदा भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् जय जय रघुवीर समर्थ ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना, भागवत भक्तांना, ज्ञानेश्वर भक्तांना सादर वंदन. आपण काल श्रीकृष्णाच्या ज्या विविध पत्न्या त्यांच्याशी द्रौपदीचा संवाद पाहत होतो आणि तो पुढे पाहूयात आज. नंतर आठवी ओवी चांगदेव पासष्टीतली घ्यायची आहे. सर्वांना शुभेच्छा. जे येणार आहेत त्यांचं स्वागत. तर काल सत्यभामा, रुक्मिणी आणि जांबवती यांचा संवाद पाहिलेला होता. त्या सांगतायत की आम्हाला हे भगवान कसे प्राप्त झाले, आम्ही त्यांना कसं प्राप्त करून घेतलं. खरं तर या कथा पूर्वी झालेल्या आहेत, पण संवादातून तिच्या मनातले भाव हे आज आपल्याला कळत आहेत. रुक्मिणीचंही पत्र आपण तेव्हा पाहिलेलं होतं आणि तिनं जे पत्र दिलेलं होतं त्याच्यातून ह्या त्रैलोक्याचे स्वामी मला मिळणार हे माझं परमभाग्य आहे असं ती म्हटलेली होती. आता कालिंदी म्हणते त्यांच्या चरणांची म्हणजे भगवंताच्या चरणाची प्राप्ती व्हावी म्हणून मी तपश्चर्या करीत आहे असं जेव्हा भगवंतांना समजलं तेव्हा ते मित्र अर्जुनासह यमुना तीरावर आले आणि त्यांनी माझे पाणी ग्रहण केले. मीच त्यांच्या घरची झाडलोट करणारी दासी आहे. प्रत्येकीचं एक महत्त्व तिनं सांगून दिलेलं आहे. तर मित्रविंदा म्हणते स्वयंवरामध्ये ज्यांनी येऊन विरोध करणाऱ्या माझ्या भावांना आणि सगळ्या राजांना जिंकून कुत्र्यांच्या झुंडीतून सिंहानं जशी आपली शिकार घेऊन जावी तसं मला आपल्या वैभव संपन्न द्वारकापुरीला भगवंतांनी नेलं. त्यांचे जन्मोजन्मी पाय धुण्याचं भाग्य मला प्राप्त व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. बघा, लगेच पट्टराणीचा मान मिळावा, भगवंत माझे व्हावे असं नाही. या सामान्यसुद्धा गोष्टी या भगवंतासाठी किती प्रिय आहेत. म्हणजे भगवंत त्यांना प्रिय आहे म्हणून भगवंताला त्या प्रिय आहेत. तर सत्या म्हणते मला वरू इच्छिणाऱ्या राजांचं बळ पाहण्यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय बलाढ्य आणि पराक्रमी टोकदार शिंगे असलेला 7 बैल सोडले होते. असे 7 बैल सोडलेले होते आणि मोठमोठ्या वीरांची घमेंड जिरवणाऱ्या त्या बैलांना भगवंतांनी अगदी सहजपणे झेप घेऊन पकडलं आणि त्यांना वेसण घातली. लहान मुलांनी शेळीची करडं पकडावीत त्याप्रमाणे त्यांनी त्या बैलांना पकडलेलं होतं. ज्यांनी अशा प्रकारे सामर्थ्याचा पण लावलेल्या मला प्राप्त करून घेऊन चतुरंग सेना आणि दासींसह द्वारकेत आणलं. मार्गामध्ये ज्या क्षत्रियांनी विघ्न आणलं त्यांनाही ज्याने जिंकून घेतलं. माझी हीच इच्छा आहे की यांच्या सेवेची मला संधी सदैव मिळावी. भगवंताची सेवा करणं हीच संधी आहे या सगळ्या पत्नींची.
तर भद्रा म्हणते, हे द्रौपदी, माझ्या पित्यानं स्वतः माझे मामेभाऊ असलेल्या भगवंतांना बोलावून आणून अक्षौहिणी सेना आणि पुष्कळशा दासी यांच्यासह त्यांच्या ठाई चित्त जडलेल्या मला अर्पण केली. पूर्वीच्या काळी किती द्यायचं मुलींना, आता औक्षहिणी सेना एवढी दिलेली आहे. आणि माझ्या कर्मानुसार मला जिथे जिथे जन्म घ्यावा लागेल त्या सगळीकडे त्यांच्याच चरणकमलांचा स्पर्श मला प्राप्त व्हावा, यातच मी माझं परम कल्याण समजते. भगवंताची चरणांची सेवा मिळणं यात त्या मोठेपण मानतायत, कल्याण समजतायत. तर लक्ष्मणा म्हणते, हे राणी, देवर्षी नारदांच्या मुखातून वारंवार भगवंतांचे अवतार आणि लीलांचे गायन ऐकून आणि लक्ष्मीनं सर्व लोकपालांचा त्याग करून भगवंतांनाच वरलं, याचाही विचार करून माझं चित्त भगवंताच्या चरणी आसक्त झालं. हे साध्वी, माझे पिता बृहत्सेन यांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं आणि माझे मनोगत जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय केला. पुन्हा ती सांगती की अर्जुनाच्या प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे तुमच्या पित्यानं द्रौपदीला सांगते ती की स्वयंवरामध्ये मत्स्यवेधाची योजना आखली होती, तसंच माझ्या पित्याने सुद्धा तशीच योजना आखली होती. फरक एवढाच होता की हा मासा बाहेरून झाकलेला होता, फक्त पाण्यातच त्याचं प्रतिबिंब पडत होतं आणि त्याच्यावरून त्याचा वेध घ्यायचा होता. आणि राजे लोकांना हे कळलं तेव्हा सर्व ठिकाणाहून शस्त्रास्त्र वेदते सगळे राजे आपापल्या गुरूंसह माझ्या पित्याच्या राजधानीत आले होते. आणि माझ्या पित्यांनी त्या राजांचा पराक्रम आणि वय पाहून चांगल्या तऱ्हेनं पाहुणचार केला. मला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेनं त्या लोकांनी स्वयंवर मंडपात ठेवलेलं धनुष्य आणि बाण हे मत्स्यवेधासाठी उचललं, पण त्यापैकी काही राजे धनुष्याला दोरीही लावू शकले नाहीत. त्यांनी धनुष्य जसंच्या तसं ठेवून दिलं. काहींनी धनुष्याची दोरी एका टोकाला बांधून दुसऱ्या टोकापर्यंत ती ओढली, परंतु दुसऱ्या टोकाला ते बांधू शकले नाहीत. त्यांच्या झटक्यानं ते खाली पडले. अगदी रामाच्या आणि सीतेच्या विवाहाच्या वेळची, स्वयंवराच्या वेळची पण आठवण येते ना, की राजांची सगळ्या फटफजिती झाली होती. जरासंध, अंबष्ठ, शिशुपाल, भीमसेन, दुर्योधन, कर्ण अशा वीरांनी धनुष्याला दोरी बांधली, परंतु मासा कुठे आहे हे त्यांना समजलेच नाही आणि त्याचं प्रतिबिंब होतं. अर्जुनानं पाण्यामध्ये त्या माशाचं प्रतिबिंब पाहिलं आणि तो कोठे हेही जाणलं. अत्यंत सावधपणे त्याने बाण सोडला, परंतु त्याला लक्ष्यभेद करता आला नाही. बाणानं माशाला फक्त स्पर्श केला, तिथे अर्जुनही गेलेला होता. अशा प्रकारे अभिमानी राजांचा मानभंग झाला आणि ते सगळे मागे फिरले. तेव्हा भगवंतांनी धनुष्य उचलून सहजपणे त्याला दोरी लावली, बाण जोडला आणि पाण्यात फक्त एकदाच माशाचं प्रतिबिंब पाहून बाण मारून त्याला खाली पाडलं. म्हणजे किती एकाग्रता हवी आहे अशा गोष्टीला. त्यावेळी सूर्य अभिजित नक्षत्रात होता. मग सगळ्या पृथ्वीवर जय जयकार व्हायला लागला. आकाशात दुंदुबी वाजायला लागल्या. देवांनी आनंद विभोर होऊन पुष्पवर्षाव केला. असं हे सगळं ती लक्ष्मणा सांगतीये. त्याचवेळी भगवंताच्या ठिकाणी मन जडलेल्या मी स्वयंवर मंडपात प्रवेश केला. माझ्या पायातील नुपुरे मधुर आवाज करत होती. मी नवीन उत्तम रेशमी वस्त्र परिधान केली होती. वेणीत गजरा माळलेला होता. सगळं ती छान वर्णन करते. आणि चेहऱ्यावर लज्जा मिश्रित हास्य विलसत होतं. मी हातात सुवर्णजडीत तेजस्वी रत्नहार घेतला होता. आपल्याकडं फुलांची माळा असते, तिने रत्नहार घेतलेला होता. आणि त्यावेळी दाट कुरळ्या केसांमुळं आणि गालांवर कुंडलांची किरणं पडल्यामुळं शोभणाऱ्या माझा चेहरा वर करून सौम्य हास्ययुक्त नजर चारी बाजूंना बसलेल्या राजांकडे टाकून नंतर हळुवारपणे माझ्या हातातील वरमाला मी भगवंतांच्या गळ्यात घातली. त्याबरोबर मृदंग, पखवाज, शंख, ढोल, नगारे इत्यादी वाद्य वाजू लागली. आनंदच असायचा ना, आनंदोत्सव. नट आणि नर्तकी नाचू लागल्या, गवई गाऊ लागले. तर हे द्रौपदी, अशा प्रकारे मी जेव्हा सर्वेश्वर भगवंतांना वरलं तेव्हा कामातूर राजांना मत्सरामुळं ते सहन झालं नाही. हिचं जरा जास्त वर्णन केलेलं आहे. आपल्या 4 घोड्यांच्या रथावर चतुर्भुज भगवाननी
भगवंतांनी मला घेतलं आणि हातात शार्ंग धनुष्य घेऊन ते कवच धारण करून युद्धासाठी सज्ज झाले. परंतु हे राणी जसं एखाद्या सिंहानं पशूंची पर्वा न करता यांच्यातून निघून जावं, तसंच दारुकानं सोन्याच्या सामानाने भरलेला रथ सर्व राजांच्या देखतच द्वारकेकडे हाकला. आताच फोन येतात सगळ्यांचे. आवाज येतोय ना दादा? हो, येतो येतो. हां, असे फोन येतात आणि ते व्हॉट्सअपचे उघडताही येत नाहीत, फार मागे जावं लागतं. बरं, तर इथं ती सांगतीये की अनेक राजे हे धारातीर्थी पडले, काही जण युद्धभूमी सोडून पळून गेले. त्यानंतर यदुराज भगवंतांनी सूर्याप्रमाणे स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रशंसा केलेल्या आपल्या निवासस्थानी द्वारका नगरीत प्रवेश केला. त्या दिवशी ती विशेष रूपानं सजवली गेली होती. ध्वज, पताका, तोरणे इतकी लावलेली होती की त्यांच्यामुळे सूर्याची किरणं खाली येऊ शकत नव्हती. म्हणजे किती त्याचं तेज आहे बघा. आणि माझ्या वडिलांनी सुहृद, संबंधी आणि बांधवांना बहुमोल वस्त्र, अलंकार, बिछाने, आसने, विविध प्रकारची सामग्री देऊन सन्मानित केलं. आपल्याकडे जसं सगळ्यांना आहेर असतो, देवाणघेवाण, ते सगळं तिच्या वडिलांनी केलेलं आहे. आणि भगवान सर्व प्रकारच्या संपत्तीनं परिपूर्ण होते, तरीसुद्धा माझ्या पित्यानं प्रेमानं पुष्कळ दासी दिल्या, सर्व प्रकारची संपत्ती दिली, सैनिक दिले, हत्ती दिले, रथ, घोडे, अशीच पुष्कळशी बहुमूल्य शस्त्रास्त्र समर्पण केलेली होती. आणि आम्ही पूर्वजन्मी सर्व आसक्ती सोडून फार मोठी तपश्चर्या केली असावी, म्हणूनच आम्ही ह्या जन्मी आत्माराम भगवंताच्या घरातील दासी झालो आहोत. केवढा अभिमान आहे बघा. आपण म्हणतो ना की आत्ता ही एवढी कशी काय हिला मोठ्या घरात जायला मिळालं, तर त्याचं पूर्वजन्मीची पुण्याई असते, काहीतरी तपश्चर्या केलेली असते. आणि साक्षात भगवंताची प्राप्ती इतर काही साध्या साध्या गोष्टींनी होणारच नाही. आता 16,000 पत्न्या त्यांच्या वतीनं एकटी रोहिणी बोलते. दिग्विजयाच्या वेळी भौमासुरानं पुष्कळ राजांना जिंकून त्यांच्या आम्हा कन्यांना आपल्या महालात बंदी करून ठेवलेलं होतं. म्हणजे त्यांच्या महालात नाही का बंदिवासात ठेवलेलं होतं. आणि भगवंतांनी हे जाणलं. युद्धामध्ये भौमासुराचा त्यांच्या सेनेसह संहार केला आणि स्वतः पूर्ण काम असूनही आम्हाला तिथून सोडवून आणलं आणि आमचं पाणी ग्रहण केलं. जे लोक थट्टेनं म्हणतात 16 सहस्र नारी तरी हा ब्रह्मचारी, पण त्यांना हे माहिती नाही की त्यांची सुटका केलेली आहे, त्यांना अभय दिलेलं आहे आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी पाणी ग्रहण केलेलं आहे. ते काही असं उच्छृंखलपणे नाही केलेलं. आणि जन्ममृत्यूच्या संसार चक्रातून मुक्त करणाऱ्या त्यांच्या चरणकमळांचंच आम्ही सर्वदा चिंतन करत असतो. तर द्रौपदीला म्हणतायत, हे साध्वी, आम्हाला सार्वभौमपद, इंद्रपद या दोहोंचेही भोग, अणिमा इत्यादी सिद्धींमुळं प्राप्त होणारे ऐश्वर, ब्रह्मदेवाचं पद, मोक्ष किंवा सालोक्य, सारुप्य इत्यादी मुक्ती हे काही नको. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की लक्ष्मीच्या वक्षस्थळाला लावलेल्या केशरानं सुगंधित झालेली गदाधारी प्रभूंच्या चरणाची धूळ नेहमी आमच्या मस्तकावर आम्ही धारण करावी. आणि महात्मा गोपाळकृष्ण गायी चरत असताना गोपी, भिल्लिणी, गवत आणि वेलीसुद्धा ज्या चरणकमलांना स्पर्श करू इच्छितात, तोच आम्हाला लाभ व्हावा किंवा तेच आम्हाला मिळावं. फक्त भगवंताच्या चरणाशी राहायला मिळावं, नतमस्तक व्हायला मिळावं, त्यांच्या सहवासात मिळावं, एवढी त्याचे 16,000. बाकी त्यांना कुठलेही उपभोग नको होते, काही नको होते. म्हणजे दोघांचाही मोठेपणा आहे. भगवंतांनी त्यांना आश्रय दिला, त्यांना रक्षण दिलं, त्या संरक्षण दिलं. आणि केवळ सुखासाठी, भोगासाठी नाही आहे, तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांना इतक्या
त्रासातून मुक्त करण्यासाठी त्यांचं पाणी ग्रहण केलेलं होतं. आणि त्यांनासुद्धा असं वाटतं की आम्हालासुद्धा त्यांच्या चरणकमलांचाच स्पर्श व्हावा. म्हणजे चरणाची म्हणतात ना धूळ आमच्या, जसं आपण म्हणतो एखादी मोठी व्यक्ती आली तर आपल्या चरणांची धूळ आमच्या घराला लागावी, तसं त्यांच्या चरणांची धूळ त्यांना सतत सेवन करायला मिळावी, एवढीच या 16 सहस्र नारींची इच्छा होती. आता पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या आठवड्यात आता सोमवारी आपण घेऊयात, कारण उद्या परवा आम्ही आता ह्याला जाणार आहोत, आळंदीला जाणार आहोत. तर वसुदेवांचा एक यज्ञोत्सव आहे आणि तो भाग आपण पाहणार. आता 6-7च अध्याय राहिलेले आहेत, तर ते पाहूयात. आता काल 7वा पाहिला होता आपण, 7वी ओवी पाहिलेली होती आणि आज आता 8वी पाहणार आहोत. शक्य झालं तर आता भागवत संपल्यावर आपल्या 2-2, 3-3 ओव्या पण होऊ शकतील. भगवंतांच्या ज्ञानदेवांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या आळंदीला आपल्याला जायची संधी मिळते. तिथल्या वातावरणात राहायला मिळतं. आणि एरवी नाही तर तिथं दर्शन घेणं आणि हेच किती कष्टाचं किंवा अवघड काम असतं, पण ती संधी भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे. आता आपण बघूया 8वी ओवी बघूया. म्हणोनी अविद्यानिमित्ते, म्हणा सगळेजण, म्हणोनी अविद्यानिमित्ते द्रष्टुत्व वर्ते, ते मी नेणे आईते ऐसेची असे. म्हणोनी अविद्यानिमित्ते द्रष्टुत्व वर्ते, ते आईते ऐसेची असे. मी नेणे म्हणजे मी ते जाणत नाही. आता दृश्य आणि द्रष्टुत्व म्हणजे दृश्य आणि पाहणारा, म्हणजे पाहणारा आणि दृश्य या दोघांचं कारण काय आहे तर अविद्यानिमित्ते. अविद्येमुळं हे सगळं घडत असतं. आपल्याला जे द्वैत दिसतं का नाही, बघणारा वेगळा आहे आणि काय पाहतोय ते वेगळं आहे, म्हणजे दृश्य वेगळं आहे आणि पाहणारा मी आहे. हे जे द्वैत आहे हे सगळं अज्ञानामुळं आहे. कारण दृश्य आणि मी एकच व्हायला पाहिजे, ऐक्य व्हायला पाहिजे. आणि ते मी नेणे आई ते ऐसेची असे. आणि म्हणून पाहणारा आणि दृश्य या दोघांचं कारण अविद्या किंवा अज्ञान आहे. आणि एकाच चैतन्याला अविद्येमुळं पाहण्याचं सामर्थ्य मिळतं आणि तेच चैतन्य पाहण्याची वस्तू पण आहे. पण अविद्या कार्यामुळं मी हा फरक जाणत नाही, कारण या सर्वांचं अधिष्ठान परमात्माच आहे किंवा परमात्मा रूप असलेला मीच आहे. कारण मी स्वतः परमात्माच आहे. अहम ब्रह्मास्मी अशी ज्या वेळेला आपल्याला प्रचिती येते त्यावेळेला आपल्याला हे द्वैत संपतं आणि आपण एकरूप होऊन जातो. ब्रह्मा आणि आपण वेगळे राहतच नाही. म्हणून काय बघा, पुन्हा एकदा त्यातला थोडा नीट अर्थ समजून घेऊया की दृश्य आणि द्रष्टृत्व म्हणजे द्रष्टा असणं, त्याला द्रष्टृत्व म्हणायचं. जसं आपण कर्ता आणि कर्तृत्व म्हणतो तसं यांनी द्रष्टृत्व शब्द वापरले. तर पाहणारा द्रष्टा आणि जे पाहतो ते दृश्य. आता द्रष्टा आणि दृश्य हे भिन्न आहेत. हे जेव्हा समजलं जातं किंवा असं जेव्हा मानलं जातं त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे. आणि द्रष्टाच दृश्य होऊन असतो आणि आपलं स्वरूप पाहतो. म्हणजे दोन्ही जेव्हा एकरूप होतं तेव्हा ते आत्मज्ञान किंवा ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. ज्ञानीच द्रष्टादृश्य एकरूप मानतात. ज्ञानी त्वात्मैव मे मतम सांगितलेलं आहे ना भगवंतानी गीतेतही तेच सांगितलेलं आहे. ज्ञानी तू आत्मा एव, आणि असं माझं मत आहे. त्यामुळं अविद्येमुळं किंवा अज्ञानामुळं हे एकरूपत्व आपल्याला कळत नाही. अजूनही कितीतरी गोष्टीत आपण हा भेद मानत असतो, भेद करत असतो. जसं फूल आणि फुलाचा सुगंध यात फरक आहे का? ते दोन्ही एकरूपच असतात. बाजूला करता येतं का त्याला? नाही. कालपर्यंत पाहिलेली ती सगळी उदाहरणं पहा. पाणी तरंग वेगळं करता येत नाही, अलंकार सुवर्ण वेगळं करता येत नाही, घटातली माती आणि घट वेगळा करता येत नाही.
अशी सगळी जी उदाहरणं सारखे भगवंत किंवा ज्ञानदेव आपल्याला पटवून देतात ती आपण समजून घ्यायची आणि हे अन्य काय म्हणू आपण अविद्या किंवा अज्ञान आपलं जसं दूर करता येईल त्याचा आपण प्रयत्न करायचा. आता म्हणून काय म्हणतायत की म्हणून अविद्या निमित्ते, म्हणजे म्हणून या शब्दानं पूर्वी जे काही सगळं सांगितलेलं आहे ते पुन्हा दर्शवलं जातं. पूर्वीच्या 7 ओव्यांमधून चांगदेवांना हाच उपदेश ज्ञानोबा सांगतायत किंवा ज्ञानोबा करीत आहेत की परमात्म्यापासून जे जगत निर्माण झालेलं आहे ते परमात्म्याहून भिन्न नाही. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा हे वेगळे नाहीच आहेत. परमात्माच जगताच्या रूपानं नटलेला आहे. म्हणून अविद्यानिमित्ते दृश्यद्रष्टुत्व वर्ते, हे जगद्दृश्य आणि परमात्मा हा द्रष्टा. द्रष्टुत्व म्हणजे द्रष्टा, ज्याला ते दिसतंय तो, जो पाहतोय ते. म्हणजे दिसणारं दृश्य वेगळं आणि बघणारा द्रष्टा वेगळा, साक्षी परमात्मा वेगळा, असं जे मानतो किंवा असं जे भासतं त्याला अविद्या असं म्हणतात. म्हणजे त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. आता आपण आरशात आपलं मुख पाहतो आणि आपलं मुख म्हणजे बिंब, पण आरशातल्या मुखाला आपण काय म्हणतो, प्रतिबिंब म्हणतो. तर ही वेगवेगळी 2 मुखं आहेत असं अज्ञानी माणसाला वाटतं, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी तशी 2 मुखं असतात का? आपलंच प्रतिबिंब त्यात पडलेलं आहे. प्रत्यक्षात आपल्या ठिकाणी तशी 2 मुखं नसतात. आरशातील मुख खरं भासतं, पण ते खरं आहे का? आरसा बाजूला केला की ते जातं. म्हणजे तो होणारा भास आहे, त्याला अविद्या म्हणायचं, अज्ञान म्हणायचं. आणि त्याचप्रमाणे परमात्मा आणि जग किंवा द्रष्टा आणि दृश्य हे 2 नाहीत. ज्ञानी माणसाला हे जग आपलंच स्वरूप आहे, मीच जगताच्या रूपानं सर्वत्र भरलेलो आहे असं दिसतं. ही आत्मज्ञानाची दृष्टी आहे आणि ती आपल्या ठिकाणी आली पाहिजे असं ज्ञानदेव चांगदेवांना सांगतात. आता बघा, देवपूजा करतो रोज आपण, साधी रोजची व्यवहारातली उदाहरणं पाहिजे. आणि देवपूजा करताना देव भक्त हे भिन्न मानतो. म्हणजे पूजा करणारा मी आहे आणि ज्याची करतो पूजा तो देव आहे. म्हणजे ते दोघं वेगळे आहेत, आपण दोघं वेगळे आहेत असं मानतो. म्हणजे वेगळं मानलं तर ते द्वैत आहे. आणि भक्त देवापासून विभक्त होऊ शकत नाही, म्हणून जो विभक्त होत नाही तो भक्त, अशी समर्थांनी व्याख्या केलेली आहे. कारण देव पाहावया गेलो आणि तो देवची होऊन गेलो किंवा होऊन ठेलो असं म्हणले. अशी खऱ्या भक्ताची स्थिती आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर काय म्हणतात, देव देव म्हणूनी व्यर्थ का फिरशी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देवाचा शोध घेण्यासाठी देहातच त्याला शोधलं पाहिजे, आपल्या देहात. इतरत्र त्या देवाला कुठे गाव किंवा ठिकाण नाहीच आहे. आपला आत्माच खरा देव आहे आणि त्याचीच अखंड सेवा करावी. तात्पर्य काय की ज्ञानी महात्मा आत्मज्ञानाच्या दृष्टीनं जगातकडे पाहत असतो आणि म्हणून त्याला आपलं स्वरूपच त्या ठिकाणी प्रगट झाल्यासारखं दिसतं. आता दृश्य जर मीच आहे तर द्रष्टाही मीच आहे, बघणारा आणि ते समोरचं यात फरक नाही. अशा प्रकारे दृश्य आणि द्रष्टा यात अद्वैत आहे, पण ज्याला द्वैत भासतं ते अविद्येमुळं भासतं. आणि स्वामी समर्थ रामदाससुद्धा काय म्हणतात बघा, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे फुंजमीपणाचा. दासबोधातल्या 6व्या दशकातल्या 6वा दशक 10वा समास. जेथे मुराले मीपण, तेची अनुभवाची खुण, अनिर्वाच्य समाधान या कारणे बोलले. हा मीपणा जेव्हा संपेल, सगळं मी केलं हे मी आणि माझं, याच्या पलीकडं माणूस जातच नाही. आणि ही सगळी भावना जास्ती करून माणसांमध्ये, इतर प्राण्यांमध्ये असं एवढं नाही आहे. मग आता दृश्यच काही नाही, मग आपण आपल्या स्वरूपानं राहतो. त्यावेळी अहंकाराचा ताठाही संपलेला असतो, नाहीसा झालेला असतो.
त्याच्या ठिकाणी मी पण मुरलं, जिरलं. त्यांनी छान सांगितलेलं, जेथे मुराले मी पण, तेची अनुभवाची खूण. आणि अनिर्वचनीय समाधान सांगताच येणार नाही. एखाद्याला नात झाली, नातू झाला, तर त्या आजी आजोबांना किती आनंद होतो. ते किती सांगतात, अशा रंगाची आहे, अशी देखणी आहे, असं आहे, तसं आहे, केस असे आहेत, गाल तसे आहेत. पण ज्याचं वर्णनच करता येत नाही असं अनिर्वचनीय. कधी? हे मी पण मुरलं की. आणि मग आपल्याला जे समाधान मिळतं ते अनिर्वचनीय आहे. त्या अनुभवाची खूण हीच आहे की काही सांगण्याच्या पलीकडचं ते सगळं आनंद असतो, ते समाधान असतं. आणि म्हणून हा मी तूपणाचा किंवा द्वैत, दृश्य आणि द्रष्टृत्वाचा जेव्हा भेद संपतो तेव्हा आपल्याला ज्ञान होतं. श्रीकृष्णांनी, भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे बघा, 9व्या अध्यायात, मया ततमिदं सर्वै जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. की मी अव्यक्त रूपाने हे ततम म्हणजे व्यापून राहिलेलो आहे आणि सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत, पण मी त्यांच्या ठिकाणी स्थित नाही. हे अव्यक्तपणे निभिजले, तेची मन विश्वाकारे ओथिजले, तैसे अमूर्ती मिया विस्तारले, त्रैलोक्य जाणे. 9व्या अध्यायात म्हणलेलं आहे ज्ञानदेवानी. हे विश्व अव्यक्तपणानं थिजलेलं आहे, संकुचित झालेलं आहे. तेच मग विश्वाच्या आकारानं पातळ होतं, पसरतं. आणि या रीतीनं अव्यक्त रूप असलेला मी त्रैलोक्याच्या रूपानं विस्तार पावतो. अजून 9व्या अध्यायातच म्हणतात, आमचा प्रकृती कडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हे हिवावो, जे मी सर्व म्हणूनी. प्रकृतीच्या मायेच्या पलीकडे असणारी जी आमची शुद्ध स्वरूप स्थिती आहे, ती जर तू कल्पना टाकून पाहशील तर हे सगळे प्राणी माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणं देखील व्यर्थ होईल, कारण मीच सर्व होऊन राहिलेलं. साधनेत आपण समजा बसलो आणि एखाद्या वेळेस आपणास गाढ ध्यान लागलं, अगदी पक्क, तर त्यावेळी आपणासमोर दृश्य नसतं. दृश्य नसलं की द्रष्टाही नाही. आपण आपल्या ज्ञप्ती स्वरूपात असतो. दृश्य व द्रष्टा आले की द्वैत असल्यासारखं आहे. आणि द्वैताचा हा भास अविद्येमुळे होतो. पुन्हा पुन्हा पटवून देतात आपल्याला. काल परवा जी 3 उदाहरणं पाहिली तीच पुन्हा समजावून सांगतात की सोन्याचे अलंकार पाहिले तर मी म्हणेन मीच अलंकार रूपाने नटलेलो आहे. मातीचे घट किंवा मडकं पाहिलं तर मीच घटरूपाने आहे, मडक्या हिरच्या रूपानं नटलेलो आहे. आत्म्यानं जग पाहिलं तर तो म्हणेल मीच जगताच्या रूपानं नटलेलो आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतायत, हे आत बाहेर मी या कोंदले, जग निखिल माझे चिओतले. ह्या विश्वात आत बाहेर मीच सर्व भरून राहिलेलो आहे. हे ज्याला दिसलं, कळलं, तो खरा ज्ञानी आहे. जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी जळ, ऐसे निवसवी तसे सकळ तो निवासू मी. 9व्या अध्यायात हे सगळे दृष्टांत येऊन गेलेले. पाण्याच्या लाटा जशा होतात आणि लाटात जसे पाणी असते त्याप्रमाणेच मी इथं सर्व जगाची रचना केलेली आहे आणि ते जगाचे राहण्याचं ठिकाण सुद्धा मीच आहे. जगाचं स्वरूप चांगदेवांना कळावं म्हणून ते त्याला आपल्या आत्मस्वरूपाकडं पाहण्यास सांगतायत. हा उद्देश एवढा एकच आहे. अष्टावक्रही जनकाला हाच उपदेश करतात. कालही आपण अष्टावक्र गीतेत पाहिलेलं होतं. त्वया व्याप्तमिदं विश्वं जसं मया ततमिदं, तसंच तिथं वाक्य आहे, श्लोक आहे. त्वयी प्रोतं यथार्थतः शुद्ध बुद्ध स्वरूपस्त्वं मागमः क्षुद्रचित्तता. हे सगळं विश्व तूच व्यापलेलं आहेस, ते तुझ्यातच सामावलेलं आहे. तू यथार्थतः शुद्ध चैतन्य आहेस, म्हणून संकोचून क्षुद्र मनाचा, क्षुद्र चित्ताचा होऊ नकोस. आपली अतिशय क्षुद्र वृत्ती असते आणि त्यामुळं आपण मी माझं फक्त आपलं श्रेष्ठत्व गात असतो. ते सोडून द्यायचं.
मनुष्य जन्मापासून मी देह आहे असं मानून त्या देहाच्या पाशात अडकलेला असतो. हे देहाचे मीपणाचे अहंकाराचे बंधन अविद्येनं अज्ञानानं अधिकच दृढ होत जातं. ते आत्मज्ञानाच्या तलवारीनं तोडता येतं. म्हणून 15व्या अध्यायात म्हणलेलं ना, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. मला ती कल्पना फार आवडलेली की जेव्हा आपल्याला असंग होईल, आसक्ती संपेल, तेव्हा हा सगळा मायेचा पसारा तोडून टाकता येतो. म्हणून सांगदेवा, हे आत्मखड्ग घे आणि देहपाशाचे बंधन तोडून टाक. हे सांगणारं ज्ञानदेवांसारखं आत्मज्ञानी सद्गुरू ज्ञानदेवांना, आपल्या सांगदेवांना लाभले, हे त्यांचं परमभाग्य आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणजे भगवंताचीच दुसरी मूर्ती आहे. जो होय मज अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मीची एकू. ज्ञानेश्वरीतल्या 9:88 मध्ये म्हणलेलं आहे. सद्गुरूंना अनन्य शरण गेल्याशिवाय ते आपल्या शिष्याचं जन्ममरण निवारण करू शकत नाहीत. शरणागताला शरण जाण्यासाठी तेच एकमेव अंतिम स्थान असतं. आणि म्हणून सद्गुरूंच्या कृपाप्रसादानेच शिष्याला आत्मज्ञानाचा महान लाभ होतो. असं हे 8वी 9वी आपल्याला समजलेली आहे की ही जी अविद्या आहे, हे दृष्टत्व आहे, हे सगळं आपण सोडायचं आहे आणि मग त्याच्या पलीकडे जायचं आहे. सोमवारी आपण 9वी 9वी पाहूया. जेवी नाम मात्र लुगडे. फार सुंदर दृष्टांत दिले. मला इतके आवडलेत ना हे दृष्टांत. पूर्वी असं वाटायचं की ह्यात काय विशेष आहे, पण जेव्हा ही एखादी सोपी म्हणजे खरं तत्त्व समजावून देण्यासाठी व्यवहारातली उदाहरणं देतात, तेव्हा आपल्याला ते सगळं आपलं अज्ञान हळूहळू कमी व्हायला लागतं. जेवी नाम मात्र लुगडे, येरवी सूतचिते उघडे, कामाती मृत भांडे जय आपरी. ही ओवी आपण उद्या परवा घेऊया सोमवारी. कोणाला अजून काही सांगायचं असेल किंवा कोणाला काही याबद्दल सूचना करायच्या असतील तर 2 मिनिट आपण नंतर घेऊयात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण.